शहरामध्ये दंगला करायच्या आणि तुम्ही आम्हाला सांगायचं पोलीस स्टेशनमध्ये 10 लोक येणार. लावा त्या होम मिनिस्टरला फोन. गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करा पहिले. चला या रे सगळेजण आतमध्ये. आणि अजिबात माझे एकही कार्यकर्ता भाऊ इकडे या. तुम्हाला कोणतं गुटखा दिसत नाही का? हा ते वाल्यांचे 4 त्या ठिकाणी गोडाऊन वाढलेले आहेत. सगळ्यांची पार्टनरशिप आहे. राहुल गांधींना काय बोलले ते तुम्ही बघितलं. त्यांच्या गुन्हे दाखल. त्या निळ्या शर्टवाला काय भाऊचा काय विचारतो रे? ए दादा काय विचारतो? हो मॅडम बसा. काय विचारतो? तुला दिसत नाही खासदार आमदार लोक आहेत म्हणून विचार. मॅडम बसा प्लीज. तुम्हाला विचारायचं काही गरज नाही. ओके आय एम नॉट लाइकिंग इट. 100 लोक विचारणार मला भेटायला काय अडचण. डॉक्टर बोंडेवर गुन्हे दाखल करा. अटक करा त्यांना. निर्माण करून यायची पूर्ण गावामध्ये भांडणं लावायचे. म्हणजे 2 धर्मामध्ये वाद निर्माण करायचे आणि दंगली घडवायचे. आणि आम्ही लोकांना म्हटलं त्याच्या पाठोपाठावर 2 अंतर मारा. आम्ही 100 करोड. चला आपण त्याला भेटायला जाऊ. तुम्ही निवेदन समजा जर दिलं नाही तर तुम्ही काहीच नाही करणार का? मी म्हणतो बोंडे साहेबांना सांगावं की त्यांनी चटके द्यायला राहुलजींकडे जावं. ऐका त्यांनी माणसाला बोलवलं. त्यांनी ती क्लिप व्हायरल स्वतःहून केलेली आहे. त्यांचे इंटेन्शन चांगले. शांत राहील का? मला नाही वाटत. सायबर सेल काय करतोय याचा? कोणत्या ठिकाणी बसून सगळ्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झालं. क्रिमिनल ऑफेन्स होतो. क्रिमिनल ऑफेन्स होतो. त्यांना अटक होते. क्रिमिनल ऑफेन्स त्यांच्यावर दाखवतात. सगळे मिळून करता येते. आणि या ऑफिस मधनं होत आहे. एक गुटखेवाला यायचा दोस्त आहे. दुसरा गुटखेवाल्याचा धंदा नाही चालला पाहिजे म्हणून दुसऱ्याने पकडतात. एकदम शांत काही अडचण आम्ही शांततेत आलेलो आहे. साहेब तुम्ही वर्षभरानं चालले जाल. आम्हाला इथंच मरायचं आहे. आमचा जिल्हा आम्ही घाण झालेला पाहू नाही शकत. तुम्ही सगळेजण ट्रान्सफर होऊन जा. खासदार केलेला आहे. त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं असं असतं नेहमी की माझ्या अंगात काही बळ नाही, दुसऱ्याला चिमटा काढतो आणि पळतो. त्या राज्यसभेच्या खासदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण राहुल गांधी आमचे नेते आहेत. विरोधी पक्ष नेते आहेत देशाचे. या महाराष्ट्रामध्ये नेहमी सलोखा राहिलेला आहे. मागच्या 4 वर्षापासून या डॉक्टर बोंडेच्या डोक्यामध्ये फरक पडल्यामुळे तो एवढंच करत असतो की इथं जातीय दंगल घडवण्याचं काम मागच्या 4 वर्षापासून त्यांचं. मला असं वाटतं आणि दुसरा मला डाऊट असा येतो की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे त्यांना असं करायला लावतात. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आमचा सरळ प्रश्न असा आहे, असं जर पंतप्रधानांबद्दल जर कोणी बोललं असतं त्या पोलिसांनी इन्क्वायरी केली असती का? एवढा वेळ लावला असता का? आज आम्ही पीसफुली याच ठिकाणी बसणार आहोत. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आहोत. लागोलागली 1 दिवस लावतात, 2 दिवस लावतात. अटकेची मागणी तुमच्यासोबत केलेली आहे. गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अटकही झाली पाहिजे. पण गुन्हा तर दाखल झाला पाहिजे पहिले. हे लोक बघायला पण तयार नाही आहे. त्याला ऐकू नाही येत काय? पोलीस यंत्रणा भ्रष्ट हे झाली काय? काय म्हणते बहिरी झाली काय? गृहमंत्र्याचा दबाव पोलिसांवर असं तुमचं म्हणणं असेलच ना. आदरणीय देवेंद्रजी फेक नरेटिव्हचे बादशाच आहे. फेक नरेटिव्ह सातत्याने ते करत असतात. अख्खा महाराष्ट्र त्यांनी खराब करून टाकलेला आहे. काय महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. आम्ही आता इन्क्वायरी करतो म्हणतात. तर काय पोलिसांना काय अजून कळलेलंच नाही आहे? सायबर यंत्रणा नाही आहे काय? मारे एवढे सभागृहामध्ये एवढे आकात तांडव करून आम्ही हे केलं. टेक्नॉलॉजी असं काय? काहीच तर नाही हो. त्यांचाच माणूस, त्यांचाच खासदार. त्यांनी इथं मागच्या वेळेला जातीय दंगल फैलवली म्हणून त्याला खासदारकी देण्यात आली आणि आज तो हाच गोंधळ घालून राहिलेला आहे. तुम्ही गुटख्याच्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे, पण सर्रास जिल्ह्यात गुटखा
आहेच ना, आहेच. त्यांच्या पार्टनरशिप आहे पोलिसांची आणि त्या लोकांची. हिंदीमध्ये आज सुबह से अभी करीबन 1 घंटे से आप लोग यहाँ पे बैठे हो, क्या आपकी डिमांड है और कब तक यहाँ पर है? नहीं, एक बेवकूफ़ आदमी है, उसको उसके दिमाग में शायद उसको मेंटल हॉस्पिटल में एडमिट करना चाहिए, ऐसे मुझे लगता है. वो उसे अमरावती में और महाराष्ट्र में दंगल करनी है, और दंगल करनी है इसलिए वो ऐसे कुछ ना कुछ बोलते रहता है. कल परसों आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का आदमी बोला, आज आदरणीय हमारे होम मिनिस्टर उनका आदमी बोल रहा है. ये मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्रियों को अपने चमचे नहीं संभालने जा रहे और महाराष्ट्र नहीं संभाला जा रहा है, तो फिर हमको तो आंदोलन करना ही पड़ेगा ना. अराजकता फैलाने की कोशिश यदि वो कर रहे तो हम नहीं होने देंगे. ये सारे जो अधिकारी है ये ट्रांसफर होके अमरावती होकर छोड़ने वाले हैं, हम यही मारने वाले हैं. हम ये बिल्कुल सहन नहीं कर सकते कि कोई अराजकता फैलाए, कोई इंस्टिगेट करे. हमारे नेता को इस प्रकार बोला हुआ हम बिल्कुल सहन नहीं होगा, और महाराष्ट्र भी ये सहन नहीं करेगा, देश भी ये सहन नहीं करेगा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.